नमस्कार मित्रांनो. अ, आज आपण या शुक्रवारपासून जो सीरीज चालू करतोय रील्सची, त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप, ओके, हा विषय घेऊन येत आहोत आणि त्याच्यामधलं वर्तणूक व्यवस्थापन कसं असलं पाहिजे. आता रिलेशनशिपमध्ये सर्वात पहिला जो पार्ट येतो तो कम्युनिकेशनचा येतो आणि कम्युनिकेशनमध्ये जो पहिला पार्ट येतो दॅट इज अ लिसनिंग. लिसनिंग का महत्वाचं आहे? कारण लिसनिंग ही बेसिकली आपल्या ह्युमन्सची एक सायकॉलॉजिकल नीड आहे. प्रत्येकाला असं वाटतं, की मला भरपूर काही सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी माझं ऐकून घ्यावं, मला समजून घ्यावं, माझ्या मनामध्ये काय आहे ते. आणि म्हणून कुठच्याही नातेसंबंधांमध्ये लिसनिंगचं महत्त्व खूप आहे. जनरली आपल्याला बोलायचं कसं हे शिकवलं जातं, बरोबर आहे. पण ऐकायचं कसं, विचार कसा करायचा हे तेवढं सांगितलं जात नाही आणि म्हणून मला असं वाटतं, की रिलेशनशिपमध्ये ऐकण्याचं महत्त्व खूप आहे. आता यामध्ये काही गैरसमज आहेत. बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला, की "अरे यार, मी कानाने ऐकतो." म्हणजे मी कानाने ऐकलं, म्हणजे मी दुसऱ्याला समजून घेतलं, तर तसं होत नाही. जो काही आवाज असतो त्याचे साउंड वेव्हज कानामार्फत आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात. पण गरजेचं नाही की सगळ्याच ब्रेनमध्ये त्याचं प्रोसेसिंग होतं. ज्या वेव्हज फक्त ब्रेनपर्यंत पोहोचतात, पण त्याचं इंटरप्रिटेशन होत नाही. त्याला आपण हिअरिंग म्हणतो. जे कानाच्या माध्यमातून आवाज आपल्या आतमध्ये जातो. परंतु लिसनिंग म्हणजे काय? की जेव्हा एखादा व्यक्ती समोर बोलत असतो, तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे जेस्चर, त्याच्या हँड मूव्हमेंट्स म्हणजे व्हिज्युअल्स तर आहेतच. पण त्याला अनुसरून त्याच्या आवाजाची जो पोत आहे, ओके, त्याची रेंज आहे, त्याची उंची आहे, ओके, त्याचा अप्रोच आहे. त्याचबरोबर तो त्याचे शब्द आहेत आणि या सर्व माध्यमातून एक्झॅक्टली तो आता काय फील करतोय, या सर्व स्तरावर त्याला अंडरस्टँड करणं. यासाठी सर्वात प्रथम जो ऐकणारा आहे, त्याचा फोकस असणं गरजेचं आहे आणि त्याचा प्रेझन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचा आहे. त्याची इच्छा महत्त्वाची, डिझायर महत्त्वाची आहे, की समोरचा माणूस जे बोलतो ते काय बोलतोय आणि नंतर ते जे काही शब्द आणि एकूण जे काही सगळं जो सायकॉलॉजिकल सेटअप आहे, त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समजतं, की आता हा कोणत्या सायकॉलॉजिकल स्टेट ऑफ माइंडमध्ये आहे. मला असं वाटतं, की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीला एक कंप्लीशनचं फिलिंग येतं जेव्हा बोलल्यानंतर आणि जेव्हा त्याला समोरचा व्यक्ती आपल्याला पूर्ण ऐकून घेतो याची जाणीव होते. आणि म्हणून आपण असं बोलतो, की ऐकणं ही प्रक्रिया हृदयातून होतो, निव्वळ कानातून होत नाही. आणि म्हणून मला वाटतं ऐकण्याची जी स्ट्रेंथ आहे ती आपण वाढवली पाहिजे. त्याच्यावर आपण पूर्ण काम करूया. तर माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी जे ऑनलाईन किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून रिलेशनशिपसाठी इश्यू घेऊन येतात, त्यावेळेला इथे खूप स्ट्रेचिंग वाटतं आणि म्हणून याच्यावर आपण सीरीज चालू केलेली आहे. तर दुसरा विषय घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. थँक यू.